ये टैंकर का काय घटना झाली होती काय सांगा? एक मिनिट स्टार्ट. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख श्री चंद्रकांतजी डांगे साहेब यांना खात्रीला एक खबर मिळाली होती. त्या अनुषंगाने आमचं पथक खामगाव शिवारामध्ये इथे दाखल झालं. त्या अनुषंगाने आम्ही इथे धाड टाकली असता ऑइल कंपनीमधून भरून आलेल्या टँकरमधून शिनी एका उभ्या असलेल्या टँकरमध्ये गॅस काढून शिनी गैरमार्गाने गॅस काढून तो काही नोझल मार्गे गॅस सिलेंडरमध्ये व्यावसायिक स्वरूपाच्या आणि घरगुती स्वरूपाच्या सिलेंडरमध्ये भरण्यासाठी तो चोरीच्या मार्गाने काढला जात होता. त्याच वेळेस आम्ही इथे धाड टाकून एक आरोपीसह मुद्देमाल पकडलेला आहे. आरोपीचं काय नाव आहे? आरोपीचं नाव आहे रविभाई बसे म्हणून, ड्रायव्हर आहे ते. मुद्देमाल कितीचा एकूण? मुद्देमाल एकूण अंदाजे 87 लाखापर्यंत मुद्देमाल जप्त केलेला आहे. मी रुपेश बिजर, जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा. इथे अन्न नागरी पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता पथकाने रेड केली आहे. तर त्यांना टँकरमधून डेट टँकरमध्ये गॅस अवैधरित्या ट्रान्सफर करताना आणि तो गॅस सिलेंडरमध्ये भरताना आढळून आले आहे. त्या अनुषंगाने मला सूचना प्राप्त होताच मी घटनास्थळी दाखल झालो आहे आणि त्यांनी 87 लाखाचा अंदाजे माल जप्त केलेला आहे व एका आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाले दिलेला आहे. पुढील कारवाई ग्रामीण पोलीस आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय करीत आहे. किती दिवसापासून संपूर्ण रॅकेट इथे चालू होतं? तुम्ही अधिकारी जिल्ह्याचे तुमचं लक्ष नव्हतं याच्यावर? या संदर्भात तर मी म्हणजे मला माहिती नव्हती. माझ्याकडे सध्या नव्याने चार्ज दिलेला आहे. 2 महिने झाले साधारण. मी व्हिजिट करतो. माझ्याकडे सध्या अतिरिक्त प्रभार आहे. परंतु म्हणजे राज्य दक्षता पथकाने का होईना कारवाई झाली. यापुढे पुन्हा म्हणजे जे आमचं पथक नेमलेलं आहे ते आपण ॲक्टिव्ह करून पुन्हा नव्याने कारवाई करणार आहोत. अन्न नागरी पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता पथकाचे प्रमुख श्री माननीय चंद्रकांतजी डांगे साहेब यांना मिळालेल्या प्राप्त खबरीनुसार खामगाव अकोला हायवेवर हॉटेल सुदर्शन शेजारी हा गॅस टँकरमधून चोरी होत असताना राज्य दक्षता पथकाच्या सर्व टीमने आमच्या पकडलेल्या आहे. आणि याच्यामध्ये साधारणतः जो आहे मुद्देमाल तो 86 लाखाचा आसपासचा आहे. आणि साधारणतः इथे एक आरोपी आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि पुढच्या प्रोसेससाठी खामगाव पोलीस आणि खामगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासोबत आमच्या टीमची संयुक्त कारवाई सुरू आहे. काय करणार होते हे सगळे गॅस दुसऱ्याकडून? याच्यामधून एक गॅस कॅप्सूलमधून जे टँकर तुमच्या पाठीमागे दिसतोय त्या टँकरमधून छोट्या टँकरमध्ये ते टाकत होते आणि त्याच्यामधून सिलेंडरमध्ये भरून अवैधरित्या ते ब्लॅक मार्केटिंगमध्ये काळ्या बाजारामध्ये विकत होते. काही आरोपी पसार झाले? हा, इथं साधारणतः काही आरोपी पसार झालेले आहेत. त्यांची माहिती आम्ही पोलिसांना देत आहे. काय काय मुद्देमाल ताब्यात घेतलाय आपण? साधारणतः याच्यामध्ये टँकर, काही सिलेंडर्स, 11 सिलेंडर आणि एक इथं शेजारी जो डेट टँकर आहे तो, ह्या सर्व इथं असणारा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे.